तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भावनो ओंकार ग्राफिक डिझाईन. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं भावनो मनापासून स्वागत करतो. ओके, आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकला झाला भावनो तुम्हाला समजलं असेल. आज आपण केलेलं भावनो होळी पौर्णिमा निमित्त आपण बॅनर डिझाईन केलेलं भावनो. शिमगा उत्सवानिमित्त आपण बॅनर डिझाईन केलेलं आहे. PHD फाईल भेटणार आहे, PLP फाईल भेटणार आहे, 2 बॅनर असणार आहेत, ज्याच्यामध्ये शिमगा आणि होळी हे असे 2 सेपरेट तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहेत. जे भाऊ कोकणातले असतील, रत्नागिरी जे काय मालवण साईडचे जे असतील कोकणातले, ओके, त्यांच्यासाठी भावनो शिमगा व होळी हे दोन कॉम्बोमध्ये भावना एक बॅनर डिझाईन केले आहे. प्लस ज्यांच्यासाठी जे ऑल आहेत, जे ऑल जिकडे बॅनर जे बघतात भावना, ओके, लक्षात घ्या. त्यासाठी होळी पौर्णिमा निमित्त आपण बॅनरचे 2 तुम्हाला सेपरेट बॅनर डिझाईन करून दिलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे भावनो. पासवर्ड घ्यायचा आहे, पासवर्ड टाकायचं आहे. PLP फाईल पण भेटणार आहे भावनो. PLP फाईल येण्यासाठी उशीर होईल, कारण की PLP फाईल भावनो मला बनवावं लागते, त्यासाठी आणि वेळ भेटत नाही, लक्षात घ्या. ओके, चला सुरू करूया आजच्या टॉपिकला. टॉपिकची आपली साईज बघू शकता. आपण जे रेग्युलर बॅनर डिझाईन करतो, तुम्ही बघत आला असेल. ओके भाऊ, तुम्ही आता म्हणाल भाऊ तू फोटोशॉपलाच का बॅनर डिझाईन करतो? कारण की भाऊ फोटोशॉपवर मी तुम्हाला एकदम क्लिअरमध्ये समजावून सांगू शकतो, एवढं बोलू शकतो भाऊ, लक्षात घ्या. पिक्सल लॅबमध्ये काय होतं भाऊ, म्हणजे जसं मी करणार त्याच्यानंतर बोलणार, त्याच्यामध्ये थोडं वर खाली होतं, लक्षात घ्या. आणि फोटोशॉपमध्ये कसं आहे, जे केलेलं आहे आणि काय करू शकतो आणि कसं करायचं भाऊ, ते तुम्हाला मी एक्झॅक्टली सांगू शकतो एकदम क्लिअर. आणि हात पण एकदम असे पूर्ण एकदम मोकळे असतात, लक्षात घ्या. माऊस वगैरे सांगण्यासाठी, लक्षात घ्या. ओके, आणि बोलायला पण भाऊ बरं पडतं फोटोशॉपवरती. ओके, एकदम टोटल आपले कडक असतात. नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल. व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगितलेले असतात. ओके, तर साईज तुम्हाला माहिती आहे 12x14 आपली जी साईज असते. ओके, रेझोल्युशन 300 ठेवतो आपण डिजिटल बॅनरसाठी, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता वरती आता बॅकग्राऊंड आपण आहे, कारण की आपल्याला वेळ नाही आहे भाऊ, लक्षात घ्या. लवकरात लवकर आपल्याला व्हिडिओ संपवायचा आहे आणि तुम्हाला एकदम टोटलमध्ये पूर्ण एकदम डिटेलमध्ये सांगायचं आहे. 10च्या आतमध्येच आपल्याला व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचं आहे. ओके, इथे बघू शकता मी काय केलं, हा एक बॅकग्राऊंड होता भाऊ. बॅकग्राऊंड आपण काय केलं आहे, Pinterestवरतून घेऊन आलो. इथे बघू शकता Pinterest आहे. इथे तुम्हाला सर्व भेटून जाणार आहे भाऊ. जे बॅकग्राऊंड पाहिजे पूर्ण डिझाईन पण भेटतील, फक्त तुम्हाला शोधता आलं पाहिजे, लक्षात घ्या. ओके, मी जे सांगतो ना त्याकडे लक्ष द्या. बरेच जण माझी ट्रिक वापरून भाऊ बॅनर डिझाईन बनवायला लागलेत, लक्षात घ्या. एकदम कडक माझ्यापेक्षा चांगले डिझाईन बनवत आहेत. असं नाही की मी चांगला बनवतोय तुम्ही चांगले नाही बनवते, माझ्यापेक्षाही चांगले डिझाईन तुम्ही बनवत आहेत. बरेच जणांचे मी इंस्टाला वगैरे बघितलं भाऊ. ओके, लक्षात घ्या. तसंच बघत चला मी काय काय करतो, कोणते काय काय वापरतो, कोणते फॉन्ट वापरतो, कोणती काय ट्रिक वापरतो, ते सर्व बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल. ओके, तर इथं बघू शकता आता बॅकग्राऊंड आहे. इथं बघू शकता बॅकग्राऊंडवरती मी एवढा खेळतो ना भाऊ, लक्षात घ्या. सर्व माझं जे काही लक्ष असतं ना पूर्ण बॅकग्राऊंडवरती असतं, लक्षात घ्या. ओके, सॉरी, याला आपण काय करणार आहे, इथे बघू शकता तुम्हाला हे दिसतंय. ओके, ते आपण काय केलं एकदम तुम्हाला आता हा बॅकग्राऊंड ह्यामध्ये ॲड ओव्हरलॅप वगैरे केले, सॉफ्ट लाईट असा एक बॅकग्राऊंड आपण तयार करतो. बरेच सारे इफेक्ट लावतो, बरेच सारे, म्हणजे जेवढं मला बॅकग्राऊंड भेटतील ना भाऊ, जेवढं माझ्या पीसीमध्ये किंवा गुगलमध्ये लगेच दिसले ना, मी लगेच ॲड करून टाकतो. माहीत नाही कधी वापरायला भेटेल भाऊ, डायरेक्ट ॲड करून टाकायचे, जेणेकरून एकदम कडकमध्ये बॅनर डिझाईन बनतो. ओके, त्याच्यानंतर इथे वरती बघू शकता हा एक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला इथे नॉर्मल करून बघितलं तर असा दिसेल. आणि त्याला आपण Ctrl Z मारूया. त्याने जो इफेक्ट आपण प्रोव्हाइड केला आहे तो त्याला तिथे दिसून जाईल, कलर्डच. ओके, पासवर्ड व्हिडिओमध्ये भाऊ 3 स्टेपमध्ये आहे, लक्षात घ्या. ओके, पहिला पासवर्ड आहे भाऊ 9595. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हे काय तुम्हाला दिसते, होळी. आता मी काय केले भाऊ, होळीचं बॅनर बनवते, लक्षात घ्या. धुलीवंदनचं नाही बनवते, होळीचं बनवते, लक्षात घ्या. ओके, तर इथे बघू शकता ही फायर आहे. ही फायरचं आपल्याला काय बरेच जणांनी इमेज आपण वापरू शकतो, म्हणजे जसं की PNG वगैरे असते, पण ती PNG एवढी क्रिएटिव्ह नाही दिसत भाऊ, लक्षात घ्या. बॅकग्राऊंड उठून दिसण्यासाठी जे आपली रिअल एक्झॅक्टली होळी असते त्याचं आपण काय केलेलं आहे, Pinterestवरती जाऊन होळी नाईट बॅनर म्हणून टाकले ना, किंवा BG वगैरे टाकले, तर तुम्हाला बरेच सारे असे होम जे आपले होळीला आपण पेटवतो. ओके, लक्षात घ्या. त्याचे जे काय आहेत PNG आपण यामध्ये ॲड केलेत आणि थोडंसं हे मारलेलं आहे इरेज. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हा जो एक इफेक्ट आहे, हा इफेक्ट आपण इथे प्रोव्हाइड केला आहे, जो तुम्हाला इथे बॅकग्राऊंडला दिसेल. झूम करून नाही दिसणार तुम्हाला, जेव्हा मी तुम्हाला पिक्सल लॅबमध्ये पूर्ण बॅनर म्हणजे बॅकग्राऊंड देणार आहे बनवून क्रिएटिव्हिटी. ओके, तुम्हाला फक्त काय करायचं, ॲड करायचं. आणि आता यामध्ये आपण स्टार्टिंग करणार आहे आता टेक्स्टला. एकदा का मी काय करतो, बॅकग्राऊंड बनवतो, त्याच्यानंतर जे मेन ऑब्जेक्ट आहेत ते ॲड करून घेतो, जेणेकरून आपल्याला साईज समजेल की आपले टेक्स्ट कुठे आले पाहिजे आणि केवढी जागा पाहिजे साईजसाठी. त्यासाठी मी होळी वगैरे जे काय आपलं असेल कंटेंट, त्या कंटेंटच्या रिलेटेड मी सर्व PNG ॲड करून घेतो. ओके, लक्षात घ्या. आता इथे बघू शकता हे आहे आपला ग्रुप. त्या ग्रुपमध्ये 2 टेक्स्ट आहेत. हे टेक्स्ट पाहून आता जस्ट म्हणजे रिसेंटलीच आलेत, लक्षात घ्या. रिसेंटली म्हणजे एकदम काय तुम्हाला आता इंग्लिश एवढं बोलतोय ना भाऊ, मलाच काही समजत नाही. ओके, तर इथे होळी पौर्णिमा. ओके, तर हे होळी पौर्णिमा हा जो फॉन्ट आहे ना आताच आलेला आहे, जस्ट मार्केटमध्ये महिना पण झाला नसेल असं मला वाटतं. ओके, हा फॉन्ट आपण यामध्ये यूज केला आहे. तुम्हाला बरेच जणांना मिसमॅच येईल. जे पिक्सल लॅबला असतील भाऊ त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी पण मी प्रोव्हाइड करणार आहे भाऊ. तुमच्या जर कोणताही फॉन्ट असू द्या तो तुम्ही यामध्ये ॲड करू शकता, असं काही नाही की तोच फॉन्ट ॲड करायला पाहिजे. ओके,
त्याच्यानंतर इथे बघू शकता आली रे आली हो, हे आपले काय टॅगलाईन असते, जसे की शायरी बोलू शकतो ओके मराठीमध्ये. त्याच्यानंतर हे जे होळी आणि पौर्णिमा हा एक बॅनर आहे. त्याच्यानंतर मी अजून सेपरेट बॅनर देणार आहे, त्याच्यामध्ये होळी व शिमगा असं मी तुम्हाला यामध्ये जे पौर्णिमा जिथे असणार आहे तिथे मी शिमगा हा टेक्स्ट टाकणार आहे ओके. जे तुम्ही ॲड करू शकता, तुम्ही तुमचे फोटो वगैरे ॲड करायचे. मेन मुद्दा सर्व जिथे असतो ना, इथे पूर्ण अलाइनमेंट जे तुम्ही सेट करता एकदम प्रॉपरली कसं सेट करताय त्याच्यावरती असतं, कशी डिझाईन दिसेल ओके. त्याच्यानंतर इथे बघू शकता होळी पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ओके. आता इथे डबल डबल झाले, पण असू दे काही हरकत नाही, दिसायचं तुम्हाला चांगलं दिसते दिसण्यासाठी ओके. त्याच्यानंतर आता क्रिएटिव्हिटी आली तर काय करणार आपण, याला इथे बघू शकता फ्लावर म्हणजे फुलं वगैरे काय असतील तुमच्याजवळ PNG वगैरे ते आपण यामध्ये ॲड करतो, जेणेकरून एकदम जे बॅनर आहे ना एकदम उठाव दिसलं पाहिजे, म्हणजे क्रिएटिव्हिटी दिसलं पाहिजे ओके. दुसरा पासवर्ड आहे 2626 ओके. त्याच्यानंतर पुढे जाऊया. त्याच्यानंतर इथे बघू शकता फ्लावर आहे की बाबा बराच वेळ लागतो, तुम्ही म्हणा 5 मिनिटामध्ये डिझाईन नाही बनत ओके. लक्षात घ्या 5 मिनिटामध्ये डिझाईन बनेल. कशी बनेल, ऑलरेडी तुमच्याजवळ मटेरियल सर्व रेडी असेल, ते तुम्हाला फक्त सेट करत जायचं, जसं की तुम्हाला मी प्रोव्हाइड करतोय. आता बघू शकता मी तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये एकदम ग्लोईंग सारखा इफेक्ट दिले, तिथे बघू शकता हे याला आपण लॉक मारूया जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आणि ऑलरेडी पाहून ह्याच्या आधीचा जो व्हिडिओ आला आहे सोशल मीडिया बॅनर डिझाईनवरती, त्याची PLP फाईल ऑलरेडी दिलेली आहे, जाऊन चेक करून घ्या. त्याच्यामध्ये PST फाईल पण आहे ओके. त्याच्यानंतर बरेच जण भाऊ मेसेज करतात, भाऊ PLP नाही आली, भाऊ येईल, लक्षात घ्या मला कामं पण असतात, सर्वच बघायचं असतं भाऊ, लक्षात घ्या ओके. त्याच्यानंतर इथे बघू शकता हे ओव्हरले, हे ओव्हरलेचा आपण इफेक्ट इथे स्क्रीन केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला इथे दिसेल ओके. भाऊ बॅकग्राऊंडला आवाज वगैरे येतो ना, त्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा पण मूड येत नाही, लक्षात घ्या. तुम्हाला पूर्ण टोटलमध्ये एकदम डिटेलमध्ये सांगायचं असतं, जेणेकरून एकदम तुम्हाला समजेल ओके. त्याच्यानंतर हे आपले शुभेच्छुक आहेत, इथे तुम्हाला दिसत असेल श्री सुनील शंकरराव शेळके माळवड तालुक्याचे लोकप्रिय आमदार ओके. हे तुम्हाला दिसत आहेत, त्यांचा आपण फोटो ॲड केलेला आहे, तुम्ही तुमचा फोटो ॲड करू शकता. सर्व जे आहे ते पूर्ण एडिटेबल असणार आहे, PLP व PST फाईल तुम्हाला व्हिडिओमध्येच भेटणार आहे ओके. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय झालेलं आहे पाहून, एकदम कडकमध्ये बॅनर डिझाईन आपण इथे बघू शकता. तुम्हाला हे काय दिसतंय, हा जो फॉन्ट आहे ना, फॉन्टला आता कोणता इफेक्ट मारला ते मी प्रोव्हाइड करून दाखवतो ओके. व्हिडिओ संपलेला नाही पाहून, लक्षात घ्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. त्यासाठी व्हिडिओ स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत जर बघितलं तर भाऊन तुम्हाला पासवर्डची पण गरज लागणार नाही, जेणेकरून तुम्ही स्वतः क्रिएट करू शकता एकदम कडकमध्ये डिझाईन ओके. आता हा टेक्स्ट आहे, ह्या टेक्स्टला आपण काय केलं आहे, स्ट्रोक म्हणजे आउटलाईन लक्षात घ्या. त्याच्यानंतर इंटर शॅडो दिलेला आहे येलो कलरचा, आपला येलो कलरचा कलर्डमध्ये एक इफेक्ट आहे, त्याची ऑपोजिट मायनस करायची ओके. त्याच्यानंतर हा सॅटिन आहे, सॅटिन नाही दिला तरी चालेल, जेणेकरून ग्लोईंगचा इफेक्ट येतो. त्याच्यानंतर आपण ग्रेडियंट प्रोव्हाइड केले आहे, ग्रेडियंट म्हणजे 2 कलरचं मिक्सिंग, लक्षात घ्या. जर तुम्हाला ग्रेडियंटचे पॅक पाहिजे असेल, तुम्ही यूट्यूबला सर्च करा ग्रेडियंट्सचे पॅक, बरेच सारे यूट्यूबर्सनी ऑलरेडी व्हिडिओ केलेले आहेत ग्रेडियंट्सवरती, लक्षात घ्या. तिथून तुम्ही घेऊन याच्यामध्ये ॲड करायचे, ॲड कसे करायचे ते पण तुम्हाला ते यूट्यूबवरती सर्व प्रोव्हाइड होईल. फक्त तुम्हाला भावना जे सांगतो ना ते फक्त एकदम नीट ऐकून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे कामी येईल भावना ओके. लक्षात घ्या, हे शुभेच्छुकांचं तर काही जास्त सांगायचं नाही, त्यामध्ये तुम्हाला तुमचा फोटो वगैरे टाकायचा आहे ओके. आणि इथे आपलं टॅग लाईन तुम्हाला इथे दिसतंय. व्हिडिओमध्ये भावना तिसरा पासवर्ड असणार भावना 4040 ओके. चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये म्हणून 3 स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे. व्हिडिओमध्ये लक्षात घ्या पासवर्ड 2-2 अंकी असतो, तो मी इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये अशा दोन्ही भाषेमध्ये मी बोलून सांगत असतो, जेणेकरून तुम्हाला समजेल ओके. चला भेटू पाहून पुढल्या व्हिडिओमध्ये. पुढला व्हिडिओ येण्यासाठी भावना खूप उशीर होईल, कारण मी चाललोय भावना गावी ओके. गावी असल्या कारणाने भावना आता होळीनिमित्त जे काय असणारे भावना आपले जरा डिझाईन बंद राहतील ओके. डिझाईनचं काम चालूच राहणार आहे, लक्षात घ्या. असं नका समजू की गेला म्हणजे गेलं, असं नाही, येणार रिटर्न येणार, लक्षात घ्या ओके. चला भेटू मग पुढल्या व्हिडिओमध्ये. काय राहिलं असेल ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.